नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 लिपिक, शिपाई व हमाल या पदांकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघावयास मिळतील। तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग बघूया पहिला प्रश्न। बघा, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? गुगली प्रश्न येतात तुम्हाला। सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने तर लोकसंख्येने, किंवा सर्वात मोठा क्षेत्रफळाने लोकसंख्येने। या ठिकाणी प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता येईल? बघा, मुंबई उपनगर, धुळे, हिंगोली, मुंबई शहर असे 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे आहे। कोणता येईल क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा? पर्याय नंबर 4 मुंबई शहर। आता क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता येईल असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। तर त्याचं उत्तर राहील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर। मग मुंबई शहर हे क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे, म्हणजे त्याचं किती क्षेत्रफळ आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर त्याचं क्षेत्रफळ इथं बघा, फक्त 157 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे। आणि जे अहिल्यानगर आहे हे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे, तर त्याचं क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर येईल? तर 17,048 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे। आता मी म्हटलं होतो लोकसंख्येच्या बेसिकवर सर्वात मोठा जिल्हा कोणता येतो? तर तो आहे बघा ठाणे जिल्हा। म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये 11,000 मिलियन एवढी लोकसंख्या आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत? भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत? बघा, 10, 11, 9, 6 किती मूलभूत कर्तव्य आहे? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा, भारतीय संविधानामध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत। तर बघा, जेव्हा घटना निर्माण झाली होती त्यावेळेस संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती। मग ही मूलभूत कर्तव्य कधी आली? तर जी 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये। कोणाच्या शिफारशीनुसार? तर सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली होती आणि त्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले आणि राहिले 11वं मूलभूत कर्तव्य। तर हे कधी? तर 86वी जी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये, त्यामध्ये एक मूलभूत कर्तव्य म्हणजे 76ला 10 आणि 86ला 1 असे 11 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आले। आणि आता सध्या जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे किती मूलभूत कर्तव्य आहे, तर 11 मूलभूत कर्तव्य आहे त्याचं हे खूप योग्य उत्तर आहे। तर मग हे जे 11 मूलभूत कर्तव्य आहे, तर हे मूलभूत कर्तव्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो। तर त्याचं कलम आहे 51A, या कलमामध्ये ही मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली। पुढचा प्रश्न आपण बघूया। भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत?
भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे? 12 ज्योतिर्लिंग आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत बघा? 5, 6, 7, 8. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. म्हणजे 5 ज्योतिर्लिंग कुठं कुठं आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला खाली चार्टच देतोय, किती ज्योतिर्लिंग कोणकोणत्या ठिकाणी. तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बघा, भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. तर महाराष्ट्रात कुठं कुठे पहा? भीमाशंकर पुणे, त्यानंतर त्र्यंबकेश्वर नाशिक, त्यानंतर घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर वेरूळ या ठिकाणी, त्यानंतर औंढा नागनाथ हिंगोली या ठिकाणी, परळी वैजनाथ बीड. हे झाले 5 महाराष्ट्रातील. बाकीचे बघा आता सोमनाथ गुजरात, मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश, श्रीशैल्य महाकालेश्वर मध्य प्रदेश, ओंकारेश्वर मध्य प्रदेश, रामेश्वर तामिळनाडू आणि विश्वेश्वर उत्तर प्रदेश. असे 12 ज्योतिर्लिंग भारतामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? विद्युत जो बल्ब आहे, आताचा CFL नाही, जो पूर्वीचा जो बल्ब होता पिवळा प्रकाश देणारा, त्या बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन किंवा वरीलपैकी सर्व. तर योग्य उत्तर असेल याचं नायट्रोजन. नायट्रोजन आणि ऑर्गन हे 2 वायू भरलेले असतात. मग हे 2 वायू का भरलेले असतात? कारण हे नायट्रोजन आणि ऑर्गन हे जे 2 वायू आहेत हे काय आहे? निष्क्रिय वायू आहेत. म्हणजेच कुठल्याही केमिकलमध्ये जर या वायूला ठेवलं तर ते कुठलीच रिॲक्शन करत नाही. म्हणून जे विद्युत बल्बात टंगस्टनचं फिलामेंट असतं त्याच्यावर याची काहीही क्रिया होत नाही. म्हणून हे 2 वायू विद्युत बल्बामध्ये भरलेले असतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. क्ष किरणांचा शोध कोणी लावला? IMP प्रश्न आहे. क्ष किरणाचा शोध कोणी लावलेला? बघा, ओरस्टोड, आईन्स्टाईन, हेनरी बेकरेल, रॉटझेन. क्ष किरणाचा शोध कोणी लावलेला आहे? योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर 4, रॉटझेन यांनी काय केलेलं आहे? क्ष किरणाचा शोध लावलेला आहे. रॉटझेन यांनी 1885 मध्ये क्ष किरणाचा शोध लावलेला आहे आणि 1901 मध्ये त्या शोधाबद्दल त्यांना काय नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. आता हे बाकीचे जे शास्त्रज्ञ कोणकोणते? ओरस्टोड, आईन्स्टाईन, हेनरी बेकरेल. तर यांचं कार्य काय आहे हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे जे हेनरी बेकरेल आहे यांनी काय केलेलं आहे? यांना सुद्धा 1903 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. पण कशाबद्दल? तर जे मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांच्याबरोबर हेनरी बेकरेल यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये काम केलेले आहे आणि म्हणून त्यांना 1903 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. मग आईन्स्टाईनचं काय आहे? तर E = mc². हे सूत्र कोणाचं आहे? तर त्याचं उत्तर येईल आईन्स्टाईन. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? 1905, 1919, 1939, 1942. काय उत्तर असेल? योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 1, 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झालेली आहे. आता 1919 मध्ये काय, 1939 मध्ये काय आणि 1942 मध्ये काय याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या गोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जाऊन किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली आहे? 1905 मध्ये. मग 1905 मध्ये काय झालं होतं? तर 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि त्यावेळेसचा भारताचा व्हाईसराय कोण होता हाही प्रश्न येईल. बंगालची जेव्हा फाळणी झाली त्यावेळेस भारताचा व्हाईसराय कोण होता? तर तो होता बघा लॉर्ड कर्झन. मग ही जी स्वदेशी चळवळ आहे ही कोणी सुरू केली किंवा हिची बातमी प्रथम कोणत्या वृत्तपत्रामध्ये आली असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर ही जी स्वदेशी चळवळ आहे हिची सुरुवात कृष्णकुमार मित्र म्हणून यांच्यापासून झालेली आहे आणि तिची बातमी प्रथम
संजीवनी नावाच्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. तर कधीची ही चळवळ 7 ऑगस्ट 1905 मध्ये सुरू झालेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? IMP प्रश्न आहे. अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? बघा 1904, 1905, 1906, 1910. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 1. 1904 मध्ये अभिनव भारत संघटनेची स्थापना झाली. मग आता ही संघटनेची स्थापना झाली, परंतु स्थापना कोणी केली आणि कुठे केली असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर अभिनव भारत संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर ह्या 2 बंधूंनी मिळून अभिनव भारत या संघटनेची स्थापना 1904 मध्ये झालेली. ही संघटना त्याच्या आधीच उभी राहिलेली. कधी? 1900 मध्ये. कुठं? नाशिक या ठिकाणी. परंतु तिचं नाव अभिनव भारत नव्हतं, तर मित्रमेळा होतं. मग या मित्रमेळा या संघटनेचंच स्वरूप 1904 मध्ये अभिनव भारत असं करण्यात आलं. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कोणती महसूल पद्धती आहे की ज्या पद्धतीमध्ये शेतकरी हे जमीन मालक बनले? बघा, कायमधारा पद्धत, जमीनदारी पद्धत, रयतवारी पद्धत आणि मिराजदारी पद्धत. काय योग्य उत्तर आहे? पर्याय नंबर 3, रयतवारी पद्धत. कोणत्या महसूल पद्धतीत? तर रयतवारी महसूल पद्धतीमध्ये शेतकरी काय झालेले? जमीन मालक बनलेले. आता बघा, ही रयतवारी पद्धत, मिराजदारी पद्धत आणि कायमधारा पद्धत यांची सुरुवात कोणी केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पॉईंटच लिहून देतो की कायमधारा पद्धत ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली. कधी? 1793 साली. बंगाल, बिहार आणि ओडिसा या प्रांतात ही लागू झाली होती. त्यानंतर जी रयतवारी पद्धत आहे, तर ही रयतवारी पद्धत थॉमस मुनरो आणि कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी सुरू केलेली आहे. कधी? ही 1820 साली. तर हिचा एरिया कोणता होता? मुंबई, मद्रास आणि इतर भागामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेच महत्त्वाचे पॉईंट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.